आणि ज्या नेतृत्वाच्या खांद्यावर आपण आपला जीव वाळून टाकतो, आपली खांद्यावर त्यांच्या मान टाकतो, ती मान अशा पद्धतीने राजू शेट्टी कापतील असं मला वाटलं नाही. हा बिल्ला म्हणजे लेकराला आईपासून तोडणे तसा हा प्रकार आहे. लय जपलो या बिल्ल्यासाठी, आम्ही काय काय नाही केलं. मी लढणारा माणूस आहे. आतून पेटलो पण हळूवार बोलतो मी. आतून पेटलो पण हळूवार बोलतो मी. काही विशेष नाही व्यवहार बोलतो मी. बेमान जाहलेला एक एक नाग ठेचू, येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी. काहीच नव्हती. माझी आई शेती करते, माझे वडील शेती करतात. मी 11वीमध्ये स्वाभिमानी युवा कास्तकार नावाची संघटना स्थापन केली होती. हो, आमच्याकडे शेती आहे. माझे वडील शेती करतात, आई शेती करते, मी पण करत होतो शेती. आत्ता मला वेळ मिळत नाही बाहेरच्या फिरण्याने काही वर्षांपासून. मग अधूनमधून शेतीत जातो. असेही पर्याय येत आहेत की बच्चू कडू असतील, देवेंद्र भुयार असतील, यांना तुम्ही एकत्र करून एक वेगळा पर्याय द्यायचा प्रयत्न कराल का? किंवा बच्चू कडू सोबत युती करण्याचं काही तुमच्या मानस आहे का? काय नाही, जशी माझी माती केली किंवा ज्या पद्धतीनं तुम्ही माझ्याशी वागलात, भविष्यात कोणत्याही कार्यकर्त्याशी असं वागू नका. चळवळीमध्ये कार्यकर्त्यांचं योगदान असतं. नमस्कार, माझ्यासोबत आज शेतकरी नेते रविकांतजी तुपकर आहे. गेल्या 3-4 वर्षाचा जर आपण महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला तर अनेक पक्षाचे 2 पक्ष झालेले आहेत. त्यांचा वाद हा न्यायालयामध्ये गेलेला आहे आणि अनेक राजकीय समीकरण नवीन उदयास आलेली आहेत. आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. तुपकर यांच्या आयुष्यातील, राजकीय आयुष्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून काडीमोड झालेला आहे. त्यांची राजू शेट्टी यांनी आत्ताच्या भाषेमध्ये बोलायचं झाल्यास हकालपट्टी करण्यात आलेली आहे. त्यांना संघटनेतून काढून टाकण्यात. तेच माझ्यासोबत आहेत. अजूनही तुमच्या छातीला बिल्ला तसाच दिसतोय. काय लगाव आहे या बिल्ल्यासोबत? या बिल्ल्यावर लेकरापेक्षाही जास्त प्रेम केलं. म्हणजे माझ्या दोन्ही मुलांच्या जन्माच्या वेळेला मी हजर नव्हतो. पंढरपूर बारामती पदयात्रेचं नियोजन त्यावेळी माझ्याकडे होतं. मुलीचा चेहरा 2011 साली मुलगी जन्माला आली तेव्हा मी बारामती परिसरात आंदोलनात होतो. 1 महिन्यानं मुलीचा चेहरा बघितला. मुलाचा चेहरासुद्धा मी पुणे मुंबई पदयात्रेत होतो तेव्हाही मी नव्हतो, नंतर बघितला. माझी मुलं आजारी पडले तर मी कधी दवाखान्यात नेले नाही. त्यांच्या कधी शाळेत पालक म्हणून कधी गेलो नाही. जेवढं प्रेम माझ्या मुलांना मी अंतर दिलं, पण मी या बिल्ल्याला अंतर दिलं नाही. आणि हा बिल्ला कोल्हापूरच्या काही तालुक्यात होता, तिथून काढून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवला. 3-3, 6-6, 4-4 महिने मी घर सोडून राहिलो. घरादारावर तुळशीपत्र ठेवलं. शेकडो पोलीस केसेस अंगावर घेतल्या. अनेक वेळा तुरुंगवाऱ्या केल्या. पोलिसांचा मार खाल्ला अनेक वेळा. आणि अशा परिस्थितीमध्ये एवढं सगळं केलं असताना एखाद्या लेकराला मायेपासून तोडण्याचा जो प्रकार असतो तसं राजू शेट्टींनी माझ्या बाबतीत केलं. माझी काहीही चूक नसताना मला संघटनेतून बाजूला केलं. माझी इच्छा नव्हती संघटना सोडायची, मला संघटनेतच राहायचं होतं. राजू शेट्टींनी असा निर्णय घेऊन काय साध्य केलं त्यांचं त्यांनाच माहीत. पण का त्यांनी असं वागावं? मी तर व्यवस्थितच वागत होतो, आंदोलनं करत होतो, चळवळी करत होतो. तसं तुमच्यासोबत घडलंय. मला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की ज्या दिवशी तुम्हाला संघटनेतून काढून टाकलं त्या दिवशी तुम्ही काय केलं? त्या रात्री तुम्ही काय केलं? काय विचार केला किंवा काय केलं? निवांत झोप लागली का? नाही, मी त्या रात्री झोपलो नाही, कालच्या रात्री झोपलो नाही. कारण आयुष्याची 22 वर्ष ऐन तारुण्याची हा बिल्ला वाढवण्यासाठी, चळवळ वाढवण्यासाठी दिली. खूप वेळा तुरुंगात गेलो. राजू शेट्टींचा शब्द कधी आयुष्यात मोडला नाही. 1 रुपया मी राजू शेट्टींकडनं कधी आयुष्यात घेतला नाही. आणि ज्या नेतृत्वाच्या खांद्यावर आपण आपला जीव वाळून टाकतो, आपली खांद्यावर त्यांच्या मान टाकतो, ती मान अशा पद्धतीनं राजू शेट्टी कापतील असं मला वाटलं नाही. मला त्या दिवशी रात्री झोप लागली नाही रात्रभर. आणि अस्वस्थ वाटतं. असं कसं कोणी वागू शकतं? मला झोप नाही लागली. सगळा 22 वर्षाचा सगळा कार्यकाळ माझा डोळ्यासमोरून गेला. कुठे कुठे मी गेलो, काय काय केलं, काय काय नाही केलं. त्या दिवशी चिंता तुमच्या राजकीय भविष्याची वाटत होती की शेतकरी चळवळ विखुरली जाते शेतकऱ्यांची वाटत? चिंता मी कधीच केली नाही आणि मी करणार पण नाही. मी कफल्लक कार्यकर्ता आहे. मला राजकीय भविष्याची चिंता नाही. मला काय राजकीय भविष्य घडवायला मी कोणत्याही पक्षात जाऊन कधी घडवता येतं, तर काही मोठा पार्ट नाही. माझ्यासारख्या हार्डवर्कर कार्यकर्त्याला कोणताही पक्ष ऑफर करेल किंवा केली आहे. पण हा बिल्ला म्हणजे लेकराला आईपासून तोडणे तसा हा प्रकार आहे. लय जपलो या बिल्ल्यासाठी, आम्ही काय काय नाही केलं. करिअर डावावर लावलं. म्हणजे काय काय नाही केलं. 6-6 महिने एका ठिकाणी राहिलो, 3-3 महिने एका भागात राहिलो, गावागावात फिरलो, दगड धोंडे खाल्ले.
खूप कष्ट घेतले. आता तुम्ही पाठीमागे तुम्ही म्हणता 22 वर्ष तुम्ही या संघटनेला वाहून घेतलं. या मागच्या सगळ्या प्रवासाकडे कसं पाहता? कारण आजचा जो दिवस आहे तो फार तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. कारण इथून पुढे तुम्हाला यापेक्षाही जास्त जोर लावायचा आहे. नाही करेन, मी काय हरणारा माणूस नाही, मी लढणारा माणूस आहे. मर्दासारखा लढलो इतक्या वर्षात. काय राजू शेट्टींसोबत होतो म्हणजे मी तसंच काम करत होतो. त्यांनी मला कधी मदत नाही केली कुठल्या गोष्टीची, मी करत होतो. आज त्याच्यापेक्षा अधिक वेगानं करीन. मी लढणारा माणूस आहे. आतून पेटलो पण हळूवार बोलतो मी. आतून पेटलो पण हळूवार बोलतो मी. काही विशेष नाही व्यवहार बोलतो मी. बेमान जाहलेला एक एक नाग ठेचू. येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी. मी महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांना एकत्रित करून पुन्हा एकदा या चळवळीला ते जुनं गतवैभव प्राप्त करून देण्याच्या तयारीमध्ये आहे. म्हणता मी 22 वर्षापासून या चळवळीशी जोडलेले आहे. वयाच्या कितव्या वर्षी तुम्ही शेतकरी संघटनेसाठी काम करायला सुरुवात केलं? आणि दुसरा प्रश्न असा आहे की का सुरुवात केलं? काय इन्सिडेंट घडला? काय पार्श्वभूमी होती रविकांत तुपकर या नावाला? काहीच नव्हती. माझी आई शेती करते, माझे वडील शेती करतात. मी 11वीमध्ये स्वाभिमानी युवा कास्तकार नावाची संघटना स्थापन केली होती. म्हणजे कॉलेजच्या मुलांना जो त्रास व्हायचा शहरी मुलांना, नवीन पोरांच्या संघटनेवर केलं आणि त्या संघटनेपासून माझी सुरुवात झाली आणि तिथून तो प्रवास सुरू झाला. मग शरद जोशी साहेबांच्या शेतकरी संघटनेत, मग राजू शेट्टींसोबत, असा तो 17व्या वर्षापासून. जोशी साहेबांची भेट तुमची पहिल्यांदा कुठं झाली होती आणि कशी झाली होती? नाही, मला वाचनाची आवड आहे. मी खूप वाचतो. मला साहित्याची आवड आहे. मला गझल, गाणे, कविता, मला विचारवंतांशी बोलायला आवडतं, शिकायला आवडतं. आणि सुरुवातीपासून असं होतं की आपण शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलो, आपल्याला त्याचा अभिमान असला पाहिजे ग्रामीण भागाचा. मला खूप अभिमान आहे ग्रामीण भागाचा. मी शरद जोशींबद्दल निगेटिव्हच ऐकलं होतं सगळं, पण मी शरद जोशींची अनेक पुस्तकं वाचली. त्यांच्या मी तत्त्वज्ञानाच्या प्रेमात पडलो. 2002ला सदाभाऊ खोत युवा आघाडीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष होते. दौंडला एक मोठं अधिवेशन झालं होतं. त्या अधिवेशनाला मी आलो होतो. मोटरसायकल घेऊन, कॉलेजचे पोरं घेऊन गाड्या करून आलतो. आणि तिथून मग मी शरद जोशींच्या शेतकरी संघटनेच्या बिल्ला लावून कामाला सुरुवात केली. तर आजता काय थांबलो नाही. अनेक आंदोलनं केली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात. शरद जोशी साहेब मला पाठवायचे, 15 दिवस जा, 1 महिना जा. मग ते गावं पिंजून काढायचे, मेळाव्याची तयारी करायची, आंदोलनाची तयारी करायची, रान तापवायचं, हे सगळं केलं. आणि माझे गुरु शरद जोशी आहेत, त्यांनी मला घडवलं. तुपकर यांच्या घरी शेती आहे का? आणि शेती करता का तुम्ही? हो, आमच्याकडे शेती आहे. माझे वडील शेती करतात, आई शेती करते, मी पण करत होतो शेती. आत्ता मला वेळ मिळत नाही बाहेरच्या फिरण्याने काही वर्षांपासून. मग अधूनमधून शेतीत जातो, पण शेतीतलं सगळं काम मला जमतं. मला नांगर हाणता येतो, मला वखर हाणता येतो, मला तिफन येट्टा येते, मला वखर येट्टा येतो, मला बैलाला नाथन घालता येते, मला म्हशीचं दूध काढता येतं, मला गाईचं दूध काढता येतं, कारण दुधाचा व्यवसाय होता आमचा. म्हशीचं शेण काढण्यापासून, म्हणजे गुरांच्या जखमेतले किडे काढण्यापासून, तर सगळी कामं, शेणखत भरण्यापासून, शेतातले दगडं उचलण्यापासून, तण काढण्यापासून, कोळपे आणण्यापासून, कल्टिवेटर करण्यापासून, सगळी कामं मी शेतातली केलेली आहेत आणि ते अनेक वर्ष केलेली आहेत. एरवी मी जो प्रश्न तुम्हाला विचारणार आहे तो प्रश्न अनेक राजकीय मंडळींना विचारण्याचं धारिष्ट कोणी दाखवत नाही. मात्र पण तुम्ही शेतकरी नेते, मी तुम्हाला विचारणार आहे. तुमची गाडी ही जवळपास 30-32 लाखाची. त्या गाडी विकत घेऊन एक शेतकरी नेता फिरतो, असं ट्रोलिंग केलं जाऊ शकतं. त्या गाडीचा किस्सा काय? नाही, माझ्याकडे स्वतःची गाडीच नव्हती. एक इंडिका गाडी मला खूप वर्षापूर्वी लोकांनी वर्गणीतनं दिली होती, पण ती खटरा झाल्यामुळं ती विकली आणि मग एक बोलेरो गाडी कर्ज काढून घेतली होती. मग ते कर्ज काही फेडता आलं नाही, मग ती विकली. बरेच वर्ष माझ्याकडे गाडी नव्हती. बुलढाण्यातले जे काही पत्रकार मंडळी आहे, पत्रकार आहेत, साहित्यिक आहेत, विचारवंत, हे सगळ्या मंडळींनी एक मला सांगितलं की आम्हाला तुम्हाला एक गाडी द्यायचं ठरलं आहे आमचं चळवळीचं, तुम्ही पूर्ण वेळ काम करताय. तर मी म्हटलं ठीक आहे, पण माझी एक अट आहे, त्यात नेत्यांचे पैसे नको, त्यात ठेकेदाराचे नको, बँकरचे नको, रेती माफियाचे नको, अधिकाऱ्याचे नको. एवढं सोडून मला तुम्ही द्या, मला कोणाची विरोध आंदोलन. तर त्यांनी 32 लाखाचा निधी उभा केला, मला एक गाडी गिफ्ट केली. माझा कृतज्ञता सोहळा घेतला बुलढाणेकरांनी. 5000 लोकांच्या उपस्थितीत 2 वर्ष झाले. कवी विठ्ठल महाग होते त्या कार्यक्रमाला, पोपटराव पवार होते, बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्यामजी चांडक होते, आणि त्याच्यानंतर ओमप्रकाश शेटे साहेब होते, संदीपजी काळे होते, सत्यपाल महाराज होते. प्रचंड मोठा एक ऐतिहासिक कार्यक्रम बुलढाणेकरांनी केला. कृतज्ञता सोहळा घेतला माझ्या चळवळीत केलेल्या कामाबद्दल, आणि ती गाडी मला दिली. चिखलीच्या गजानन महाराज मित्रमंडळीने मला 5 लाख रुपये दिले डिझेलला, आणि त्या गाडीचं मी फिरतो. आजही लोक मला डिझेल टाकून देतात गाडीमध्ये. लोकांच्या वर्गणीतनंच हा सगळा प्रवास सुरू आहे.
तुमचा हेतू जर का कामाचा स्वच्छ असला, इंटेन्शन क्लिअर असलं, तर 100% लोक तुम्हाला मदत करतात. जे स्वाभिमानीमधून तुम्हाला बाहेर काढल्यानंतर तुम्हाला सदाभाऊ खोत असतील, देवेंद्र भोयार असतील किंवा तुमचे जुने साथीदार असतील, असे किती जणांचे तुम्हाला फोन आले आणि काय विचारपूस केली? हे फोन तर खूप लोकांचे आले, तर वाईट तर वाटतंच ना सगळ्यांना. जी वेळ सदाभाऊंवर आली तीच वेळ माझ्यावर आली. जी वेळ आज माझ्यावर आली रविकांत, ही वेळ तुझ्यावर पण येणार आहे. तुम्ही आज जालिंदर पाटलांना सांगितलं. हां, 100%. देवेंद्र भोयारवर पण ही वेळ अनेकांवर आली. शेकडो नावं आहेत अशी. यांना माणूस मोठा झालेला आवडत नाही. एखाद्या माणसाला प्रसिद्धी मिळाली, जनाधार मिळाला की लगेच त्या माणसाच्या पंख छाटायचे, त्याच्याविरोधात एक नवीन माणूस तयार करायचा, दोघांमध्ये झुजवायचं, चेहऱ्यावर भाव नैतिकतेचे आणायचे, गरिबीचे आणायचे, आतून कृती करताना वेगळी करायची, पाताळ यंत्रीपणाची करायची, असा यांचा उद्योग आहे. फार आक्रमकतेने बोलले आहेत म्हणजे याआधी तुम्ही असं कधी बोललेच नव्हते. किती दिवसाचं साचलं होतं हे सगळं? मी बोलणार नव्हतो, पण परवा जालिंदर पाटलांनी राजू शेट्टींच्या सांगण्यावरून माझ्यावर जे काही आरोप बेछूट केले, त्या आरोपांची उत्तर मला यांचं कसं आहे, एखादा तर त्याला जनतेत लोकांना सांगायचं याला आमदारकीसाठी गेला, खासदारकीसाठी गेला, आमदारकीसाठी गेला. कार्यकर्ते आणि राजकीय महत्वाकांक्षा बाळगायची नाही का? सगळं तुम्हीच करायचं का? हे तुम्ही खासदारकीसाठी एकदा इकडे युती, एकदा इकडे युती, एकदा इकडे युती सगळं करणार. कार्यकर्त्याला वाटलं एखादी निवडणूक लावी तर मग तुमच्या पोटात कसं काय दुखतं. आणि मी बोलणार नव्हतो, पण त्यांनी माझ्यावर ज्या पद्धतीने घालेड्या आरोपांना मी आज उत्तर दिलं. नावडत्या गोष्टी कुठल्या आहेत तुम्हाला राजू शेट्टी साहेबांच्या? मुळामध्ये त्यांचा प्रॉब्लेम काय आहे की कार्यकर्त्याच्या सुखदुःखात कधी सहभागी होत. एखादा कार्यकर्ता काम करतो, त्याच्या पाठीशी ताकदीनं उभं राहत नाही आणि ते त्यांच्या सोयीचं राजकारण करतात. त्यांच्या खासदारकी टिकवण्यासाठी जे जे करता येईल ते करतात. आणि प्रत्येक पक्षाची युती करताना एक त्याला नैतिकतेचा मुलामा लावायचा, तत्वाचा, आणि मग करायचं. आणि निर्णय कसं घेत नाही ते, त्यांचा एक स्वभाव आहे झुंझवट ठेवायचं कार्यकर्त्यांना. त्यांना जर माहीत पडलं एखाद्या कार्यकर्त्याची कमजोरी अशी की ती कमजोरी काढून त्याला दिवसात राहायचं, असं त्यांचं. बिल्ला लावलेला आहे तुमचा, संघटना तुमची भविष्यात येईल किंवा तुम्ही आता सध्या आघाडी केलेली आहे, कसा असणार आहे बिल्ला? नाही, ही आघाडी म्हणजे याचा काही बिल्ला नाही, ती विविध शेतकरी संघटनांची आघाडी आहे. आमची शेतकरी संघटना जेव्हा आम्ही आता काढू तेव्हा ते ठरवू. आता ते उद्या कोर कमिटी स्थापना होणार आहे आमची, त्याच्यामध्येच ठरेल सगळं. ती कोर कमिटी ठरवेल काय करायचं काय. पुढे असेही पर्याय येत आहेत की बच्चू कडू असतील, देवेंद्र भोयार असतील, यांना तुम्ही एकत्र करून एक वेगळा पर्याय द्यायचा प्रयत्न कराल का? किंवा बच्चू कडू सोबत युती करण्याचं काही तुमच्या मानस आहे का? काही विचार करता का त्यावर? नाही, अजून काही असं ठरलं नाही काय करायचं काय नाही. पण आत्ता शेतकरी संघटनांना एकत्रित करून एक पर्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. त्याचाच एक भाग म्हणूनच 25 मतदारसंघाची आम्ही तयारी सुरू केली आहे. बुलढाणा मतदारसंघातून, लोकसभा मतदारसंघातून तुम्हाला 4 विधानसभा मतदारसंघातून चांगलं मतं मिळालेली आहेत. कुठल्या विधानसभा मतदारसंघातून तुम्ही निवडणूक स्वतः लढवण्यासाठी इच्छुक आहात किंवा लढवाल? नाही, बघा, मला काय वाटतं राजकारणात यापेक्षा लोकांना काय वाटतं हे महत्त्वाचं. लोक जिथून मला आग्रह करतील, लोक जिथून मला लढवतील तिथून मी लढेन. माझं सगळं लोकांवर डिपेंड आहे, शेतकऱ्यांवर, सामान्य लोकांवर डिपेंड आहे. राजू शेट्टी साहेबांना एक जाता जाता शेवटचा सल्ला काय नाही, जशी माझी माती केली किंवा ज्या पद्धतीनं तुम्ही माझ्याशी वागलात, भविष्यात कोणत्याही कार्यकर्त्याशी असं वागू नका. चळवळीमध्ये कार्यकर्त्यांचं योगदान असतं. खूप कष्ट घेतलेले असतात कार्यकर्त्यांनी. बिचारे व्याजानं पैसे काढून घरादारातलं धान्य विकून चळवळीमध्ये काम करतात. त्यांना प्रस्थापितांच्या विरोधात लढायचं असतं. त्यांना सगळे लोक त्रास देतात, घरून त्रास होतो. आणि अशा परिस्थितीत तुम्हाला एखादा कार्यकर्ता आवडला नाही की तुम्ही त्याला झटकन तोडून टाकता. तो कार्यकर्ता आयुष्यातून उठू शकतो. एखादा कार्यकर्ता जे माझ्याशी वागले असं भविष्यात कोणाशी वागू नका, अशी माझी त्यांना हात जोडून विनंती आहे. तुम्हाला पुढील वाटतं ज्यांनी त्या मनातील खंत, वेदना बोलून दाखवल्या की ज्या प्रकारे माझ्यासोबत तुम्ही वागलात तसं तुम्ही इतर कार्यकर्त्यांसोबत वागू नका, असा शेवटचा सल्ला राजू शेट्टी साहेबांना त्यांनी आपल्या या मुलाखतीच्या माध्यमातून दिला. आणि इतरही गप्पा गोष्टी त्यांनी आपल्याशी केलेल्या आहेत. मुलाखतीमध्ये थांबतोय. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, पुणे.